हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण छोटी छोटी वाक्य लिहूया जी तुम्हाला बोलायला येतात पण लिहायला येत नाही. तुम्ही दररोज बोलता ते आपण जरा लिहूया. तर आता काय बोलता तुम्ही? आई मला खाऊ दे बोलता की नाही? मग आपण लिहूया आई. आ बोलतो ना आपण. मग आ लिहूया पहिला. आ ई. ई अक्षर ओळख झाली असेल ना तुमची. मग आता स्वर व्यंजनं ही सगळी बाराखडी झाली. मग आता आपण वाक्य रचना करूया. आई मला खाऊ दे. म येतो लिहायला, बोलायला तुम्हाला लिहायला पण येतो. मग म लिहूया पहिला. लिहिला म. आता ला मध्ये ल आहे, मग ल लिहूया. ल लिहिला. मग मला आहे ला. माला पण नाही, फक्त म म्हणून फक्त म लिहिला. तर याला ला येतो आहे, ल नाही. मग ला आ येतो आहे, म्हणजे आपण काना द्यायचा आहे. मला खाऊ दे. खाऊमध्ये ख आहे, मग ख लिहिला आपण पहिला. ख नंतर का ख येतो आपल्याला खाऊतला. मग आठवण करायची. आ येतो, मग काना देऊया. खाऊ. ऊ बोलतो, मग व येतो लिहायला तुम्हाला. व आहे ना खाऊ मध्ये, तर व लिहूया. आता खाऊ. ऊ बोलतो, मग उकार आला. ऊ माहिती आहे ना, मग उकार लिहूया. खाऊ. दे मधला द येतो तुम्हाला. द लिहूया पहिला. द आला, मग ए बोलतो आपण. मग ए म्हणजे काय? तर एक मात्रा देऊया, एक मात्रा. आणि इथे टिंब लिहायचं, म्हणजे पूर्ण विराम. आपलं एक वाक्य पूर्ण झालं. आई मी शाळेत जातो. आता आई राहू दे, मी शाळेत जातो. छोटं वाक्य करूया तयार. मी शाळेत जातो. मी म येतो लिहायला, म लिहूया. म लिहिला. मी ई मग आता दुसरी वेलांटी देऊया. ई अशी झाली. ई मी शाळेत जातो. शाळेत मधला श येतो लिहायला, लिहूया श लिहिला. तर आ येतो आहे, शा. मग काना आला. ळ येतो की नाही? शाळेत ळ लिहिला पहिला. अळे म्हणजे मात्रा येते. येतो ना, मग मात्रा लिहूया. शाळेत त येतो तुम्हाला लिहायला. चला लिहूया. झाला शाळेत. आता जातो म्हणजे ज आहे. ज लिहूया पहिला. ज लिहिला. मग मग काना लिहूया. त येतो लिहायला, लिहिला. तोला काय? एक काना, एक मात्रा. ओ ना, ओ येतो. शाळेत जातो. झालं पूर्ण वाक्य. मग मी येत नाही. मी म येतो काढायला. त्याला एक वेलांटी देऊया. मी झाला. मी येत नाही. कोणीतरी तुम्हाला बोलवलं की येत नाही बोलता की नाही? मग येत नाही. येतो. मध्ये य आहे, तो काढला. मग मात्रा दिली. नाही. न येतो काढायला. नला काना देऊया. आ येतो, मग काना देऊया. नाही. आई कुठे गेली? आई बाजारात गेली. आई बाजारात. बा मध्ये ब आहे, मग ब लिहूया. आता आ येतोय, मग एक काना देऊया.
जा येतो, ज येतो ना काढायला बा, जा जा म्हणजे ज आला, मग ज लिहूया पहिला. मग जा आ येतो, मग काना देऊया. रा र येतो ना काढायला, रा मध्ये र आहे, मग र काढूया पहिला. मग रा आ काना दिला, बाजारात त आहे, त लिहूया. गेली गेली गे मध्ये ग आला, मग ग लिहूया. गे मग मात्रा ली ल येतो, ल गेली ल येतो ना, मग ल लिहूया पहिला. ल गेली ली मग एक वेलांटी देऊया दुसरी. बघा टोपी घातली, गेली. आई कुठे गेली? बाजारात गेली. आई बाजारात गेली भाजी आणायला. परत अजून काय? मावशी आली लिहूया. मावशी मा म येतो ना, मावशीमध्ये मा आहे, म आहे, मग म लिहूया. मा म मला काना देऊया, मग मा झाला. मावशी व येतो ना, मग व लिहूया. तशी शी मध्ये श आहे, तो श लिहूया. श झाला, मावश झाला आपला काढून. मग आता याला काय पाहिजे? तर मावशी शी म्हणजे ई आला, ई म्हणजे एक काना द्यायचा असा, आणि अशी वेलांटी म्हणजे टोपी घातली. मावशी आली आली आ ली ल काढला, आणि त्याला तर ली ई आहे, ई जोडायची. ई म्हणजेच वेलांटी. आली मावशी आली. काका येणार, काका. क क काढला, आ म्हणजे काना जोडला, पुन्हा क काढूया. क पुन्हा काना काढूया. काका झाला काका. येणार ए य काढला, येला मात्रा द्यायला पाहिजे. आता ए तो ना उच्चार, मग ए. ना न येतो आपल्याला, नातला, मग न काढूया पहिला. आणि आता ना आ येतो, मग काना देऊया. ना र तर आपल्याला येतो आहे, र येणार. आता काका येणार. आता अजून काय पाहिजे? मी गावाला जाणार. मी मोठं करूया जरा वाक्य. म येतो काढायला, म काढला. मी वेलांटी घातली, मी झाला. गावाला गणपतीला गावाला गेलो होतो असं पण लिहू शकतात. गणपतीला ग येतो काढायला, ग काढूया. ग आता काय? न तो पण येतोय तुम्हाला, काढला न. प येतोय, प काढला. ती मध्ये त आहे, तो पहिला लिहून घेऊया. गणपती गणपत झालं. त काढला. आता ई पाहिजे, मग वेलांटी घालूया. गणपती एक काना लिहिला आणि वेलांटी घातली. गणपती. आता ला गणपतीला गावी जाणार ना, मग गणपतीला ल काढायचा. ला मध्ये ल आहे, तो काढला. ल मग त्याला काना दिला, झाला ला. आ गणपतीला गावी गेलो होतो. गावी गावी मधला ग काढला, त्याला आ वी व आणि एक वेलांटी द्यायची. गावी. जाणार, गावी जाणार. नाही जाणार नाही, गणपती होऊन गेला. मग गावी गेलो होतो. गे मध्ये ग आहे, तो लिहूया पहिला. गे मग मात्रा आली. गेलो ल काढूया पहिला. गेलो मधला, मग ओ मग एक काना, एक मात्रा. गेलो होतो.
हो हो मध्ये ह आहे, तो पहिला काढून घेऊया. हो, मग हो ओ आला, मग त्याला एक काना एक मात्रा दिली. होतो गेलो होतो, मी म्हणजे एकटाच आहे, मग गेलो होतो. होतो तला त काढला, नंतर होतो तो ओ ओ आला, म्हणजे एक काना एक मात्रा आली, होतो. मी गणपतीला गावी गेलो होतो, हे झालं. आता अजून काय? आता तू कोठे तू काय करतोस? आता प्रश्नार्थक वाक्य एक करूया. तू काय करतोस? तू मग तू मधला त येतो आपल्याला. चला त लिहूया पहिला. तू तू कार लिहिला तू. काय मग क आला आपल्याला काढायला, क काढला. का आ म्हणून काना दिला. काय य आला, य काढूया. करतोस, क येतो आपल्याला काढायला. क र येतो. आणि करतो, तो मध्ये त आहे, तो पहिला काढून घेऊया. करतो ओ म्हणजे एक काना एक मात्रा. करतो, तू काय करतोस? स येणार, काय करतोस असं विचारतो, मग स येणार. आणि मग प्रश्न आहे तो, मग असं प्रश्न चिन्ह असं करायचं, एक काढतात तसं काढायचं आणि असं करायचं, त्याला खाली इथे टिंब द्यायचं. तू काय करतोस? ताई कोठे जातेस? लिहूया आपण. ताई त त ताईमध्ये त आहे, तो काढला. ता आहे, मग काना दिला. ताई ई काढूया आता. ताई तू कोठे जातेस? ताई तू कोठे जातेस? हा बघा उकार दिला. दुसरा हा तू असं बोलतो ना लांब ओढून, मग दुसरा उकार. आता कोठे जातेस? को मध्ये क आहे, तो लिहून घेऊया पहिला. क लिहिला. को ओ आला, मग एक काना एक मात्रा आली. कोठे ठ ठ असा काढतात बघा, असा माहीत आहे ना. कोठे ए आला, मग त्याला एक मात्रा आली. कोला एक काना आणि एक मात्रा आली. ठेला फक्त मात्रा आली. कोठे जाते? जा जामध्ये ज आहे, तो पहिला लिहून घेऊया. जा जा म्हणजे काना आला. ते तो आला पहिला. ते म्हणजे मात्रा आली. ते ए आला म्हणजे एक मात्रा आली. कोठे जातेस? स आला. ताई तू कोठे जातेस? प्रश्न झाला हा. मग मला आता आई मला झोप येते लिहूया, नाही तर मी झोपतोली. मी मग येतो तुम्हाला काढायला. वेलांटी घातली झाली मी झोपतो. ज जग आला ना ज काढायला. जला एक काना देऊया. आणि एक मात्रा. झोप तो त काढूया पहिला. एक काना देऊया त्याला. झोपतो ओ, मग एक काना देऊया. एक मात्रा दिली. झोपतो. मी परवा मामाकडे गेलो होतो. मी मोठं करूया जरा वाक्य आता. मी मग काढला, वेलांटी घातली. परवाच्या दिवशी. च्या नको, जोडाक्षरी शब्द नको घेऊया. परवा काल लिहूया. काल क काढूया. क काढला. आता का आ म्हणून काना देऊया. काल ल काढूया. मामाकडे. मला काना दिला. मा झाला. मामा पुन्हा मा. आता क येतो काढायला. ड येतो.
मग डे ए मग मात्रा देऊया मामाकडे. गेलो होतो, गेलो मग ग आला, ग पहिला लिहूया. मग गे ए मग मात्रा देऊया. मग लो लो म्हणजे ल आला, ल मग त्याला लो म्हणून एक काना देऊया, एक मात्रा देऊया. गेलो होतो, हो हो काढला, काना दिला, मात्रा दिला, हो झाला, मात्रा दिली, हो झाला. होतो त काढूया. त काढला. आता होतो म्हणून एक मात्रा देऊया, सॉरी एक काना दिला. आता मात्रा देऊया. होतो, मी काल मामाकडे गेलो होतो. मामाने मला नवीन कपडे दिले. मामाने मग मा आत आला बघ काना, मामाने न काढला. मामाने ने मध्ये न आहे तो काढला. आता मात्रा देऊया त्याला. मामाने एचा उच्चार आला मला. ला मध्ये ल आहे तो काढला. मला ला आला मग आ म्हणजे काना, मला. नवीन न काढला. नवीन वी पटकन बोलतो, मग पहिली वेलांटी ई येतो ना, नवी ई येतो, मग पहिली वेलांटी येणार नवीन. मग व येतो तुम्हाला, व काढला, पहिली वेलांटी दिली, नवीन. कपडे दिले. क काढूया पहिला आपण. मग प येतो तुम्हाला काढायला, तो काढला. आता ड येतो तो काढला. कपडे मध्ये ड आहे, ड काढला. डे ए येतो, मग एक मात्रा येणार. कपडे दिले बोलायचं, नाही तर घेतले बोलायचं. दिले बोलूया आपण, नवीन कपडे दिले. दिले पटकन उच्चार येतो. मग दी पहिली वेलांटी बघ, पहिली टोपी घातली. दिले ल काढूया. आणि ले ए म्हणून मात्रा देऊया. नवीन कपडे दिले. तर अशा प्रकारे आपली छोटी छोटी वाक्य तयार झालीत. एकही जोडाक्षरी शब्द नाही आहे. जोडाक्षरी शब्द आपण नंतर शिकूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. बाय.